महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सरकारने सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे। बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सरकारने सर्वात महत्त्वाचं मोठं सरप्राईज या ठिकाणी दिलेलं आहे। कारण बहिणींनो, लाभार्थी महिलांना थेट आता या ठिकाणी 3000 रुपये जमा होणार आहे। गुढीपाडव्याचा सण या ठिकाणी जवळ आलेला आहे आणि या सणाचं औचित्य साधून बहिणींनो तुम्हाला एकाच वेळेस 3000 रुपये मिळणार आहे। ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। आता बहिणींनो, ही 3000 रुपये कधी मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे, किती बहिणींना मिळणार आहे, किती बहिणी अपात्र केलेला आहे, सर्वात महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर पटापट बहिणींनो व्हिडिओ लाईक करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर इकडे द्यावं एक लक्ष द्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली आहे। ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। आणि ज्या बहिणींचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असतील अशा बहिणींना अपात्र केलं जात आहे। तर कमेंट करून सांगा बरं, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे? 2.5 लाखापेक्षा कमी आहे की जास्त आहे? कमेंट करून नक्की सांगायचं आहे। जर जास्त असेल तर अपात्र केलं जाईल आणि जर कमी असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय असा झालेला आहे की बहिणींनो, या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात। तर बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 1500 रुपये मिळतात की नाही कमेंट करून सांगा। प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये ठिकाणी जमा होतात की नाही कमेंट करून सांगायचं आहे। जर का तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये येत असतील तर सांगा की सर मला 1500 रुपये आलेले होते। खास करून जानेवारी महिन्याचा हप्ता आला होता की नाही कमेंट करून सांगा बरं। ज्यांना जानेवारी महिन्याचे पैसे आले होते त्यांनी सांगा की सर मला जानेवारीचे पैसे आलेले होते। आणि जर का तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नसतील तर कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचे पैसे आलेले नाहीये। ज्यांना आले नसतील तर त्या बहिणींना डबल फायदा होणार आहे, कारण त्या बहिणींना 3 हप्ते मिळणार आहे। 3 हप्ते कसे मिळणार आहे समजून घ्या। तर बघा, ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला हप्ता आलेला नाहीये। ज्यांना जानेवारीचा हप्ता आलाय त्यांनी सांगा की सर मला जानेवारीचे 1500 रुपये आलेले आहे। आता फरक काय झालेला आहे तो समजून घ्या। ज्यांना हप्ता आलेला नाहीये जानेवारी महिन्याचा तर त्या बहिणींना डबल फायदा होणार आहे। बघा, त्यांना 1500 रुपये मिळणार आहे जानेवारी महिन्याचे, त्यांना 1500 रुपये मिळणार आहे फेब्रुवारी महिन्याचे, आणि त्यांना आता हा मार्च महिना सुरू आहे याचे 1500 रुपये मिळणार आहे। जर तुम्ही टोटल कॅल्क्युलेट केले तर 4500 रुपये त्यांना मिळणार आहे। म्हणजे 4500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतील। ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला होता म्हणजेच त्यांना हे 1500 रुपये मिळणार नाही, तर त्या बहिणींना फक्त 3000 रुपये येणार आहे। कारण त्यांना जानेवारीचे 1500 रुपये अगोदरच मिळालेले होते, म्हणून त्यांना आता हे 1500 रुपये कट झाले आणि त्यांना 3000 मिळतील। कारण त्यांचा फेब्रुवारीचा हप्ता बाकी आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता बाकी आहे, तर त्यांना 3000 मिळतील। म्हणजेच याही बहिणींना रेग्युलर हप्ता मिळणार आहे। यांना सुद्धा 4500च मिळाले, कारण त्यांना अगोदर 1500 मिळाले होते, त्यांना आता या ठिकाणी 3000 रुपये मिळतील। आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये त्यांना मागचे सुद्धा 1500 मिळतील। म्हणजेच टोटल 4500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। आता बघा निर्णय काय झालेला आहे, तर ही जी योजना आहे तर ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय झालेली आहे। सर्व महिलांमध्ये याची चर्चा असते की बहिणींनो, लाडकी बहिणीचे पैसे आले का, तुम्हाला पैसे आले का, मला पैसे आले, तुम्हाला आले की नाही, हीच चर्चा महिला वर्गामध्ये देखील जास्त प्रमाणामध्ये रंगलेली आहे। आणि त्यामुळे ही जी योजना आहे ही लोकप्रिय झालेली आहे। सर्व महिलांच्या तोंडावरती याच योजनेचे नाव असते। आता बघा, गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या या लाभामध्ये अनियमितता असल्याचं दिसून येत होतं। म्हणजेच काय, तर वेळेवर पैसे येत नाहीये, बहिणींना वेळेवर पैसे ठिकाणी येत नाहीये, म्हणजेच अनियमितता या योजनेमध्ये आलेली आहे। बघा, आता फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी मिळायला पाहिजे होता, पण आता ठिकाणी मार्च महिना सुरू झालेला आहे तरी सुद्धा तुम्हाला हप्ता अजून आलेला नाही आहे। मग आता या ठिकाणी झालं काय आहे, तर फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता मार्चमध्ये मिळतोय। म्हणजेच या योजनेमध्ये अनियमितता आलेली आहे, म्हणजेच वेळेवर तुम्हाला हप्ते मिळत नाहीये आणि वेळेवर पैसे मिळत नाहीये, याचा अर्थ आहे की या योजनेमध्ये अनियमितता आलेली आहे। कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीमध्येच मिळायला पाहिजे होता आणि मार्च हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे। म्हणजेच टायमावर जर पैसे मिळाले तर ही योजना वेळेवर सुरू या ठिकाणी म्हणता येईल। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर पुढे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहे की मागील काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या। आता ह्या ज्या काही निवडणुका होत्या ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी विलंब झाल्याचं पाहायला मिळालं। कारण भरपूर बहिणींना हे जे काही पैसे त्या ठिकाणी विलंबाने आलेले होते। दरम्यान आता महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे। आता तुम्ही म्हणाल
की ही महत्त्वाची मोठी बातमी नेमकी काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर बहिणींनो, तुम्हाला मी ही बातमी सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ती बातमी अशी आहे की जानेवारी महिन्यानंतर या योजनेतील महिला लाभार्थ्यांना या योजनेचे पैसेच मिळालेले नव्हते. बघा, जानेवारीचा तुम्हाला हप्ता आलेला आहे संक्रांतीच्या वेळेस, त्यानंतर तुम्हाला पैसेच आलेले नाही आहे. मग आता बहिणीने या ठिकाणी म्हणतायत, तुम्ही जर बघितलं संक्रांतीच्या वेळेस तुम्हाला ठिकाणी डिसेंबरचा हप्ता आला, त्यानंतर तुम्हाला आता जानेवारीचे पैसे आले होते, आता तुम्हाला फक्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे बाकी आहे. कमेंट करून सांगा बरं किती बहिणींना जानेवारीचा हप्ता आला आहे. ज्यांना आला असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले आहे. ज्यांना आला नसेल त्यांनी सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे. म्हणजेच काय, ज्यांना आलेलं नाही आहे त्यांना 4,500 मिळतील आणि ज्यांना आलेलं आहे त्यांना 3,000 रुपये मिळणार आहेत. आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर लाभार्थ्यांना या योजनेचे पैसेच मिळाले नव्हते, मात्र सरकारने आता महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना हे 2 महिने लक्षात ठेवा. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना अशा 2 महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना एकदाच मिळणार आहेत. आता बघा बहिणींनो, एकदाच मिळणार आहे म्हणजेच तुमच्या खात्यावर हे 2 हप्ते एकाच वेळेस येणार आहे. कोणकोणते 2 हप्ते लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे फेब्रुवारी महिना, दुसरा या ठिकाणी महिना आहे मार्च महिना, म्हणजेच फेब्रुवारीचे आणि मार्च महिन्याचे अशा 2 महिन्यांचे जे पैसे ते तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे अशा 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला एकदाच मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावर टोटल 3,000 रुपये जमा होणार आहे. ज्यांना जानेवारीचा हप्ता आला आहे त्यांना 3,000 मिळतील, ज्यांना आलेलं नाही आहे त्यांना 4,500 रुपये मिळणार आहे, कारण त्यांना 3 हप्ते मिळतील, त्यांना जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर पुढे महत्त्वाचा निर्णय आहे, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती समोर आली होती. पण आता नवीन लेटेस्ट माहितीनुसार गुढीपाडव्याच्या सणाचा ठिकाणी औचित्य साधून बहिणींना या ठिकाणी पैसे येणार आहे. म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका, उद्या किंवा परवा तुमच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे किंवा आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर हे पैसे येऊ शकतात. आता बघा काय सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर बघितलं असेल तर हे जे काही पैसे हे पैसे तुमच्या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय असा आहे, ज्या ह्या योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा ज्या बहिणी आहे त्यांना सरसकट अपात्र केलं जात आहे. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी KYCची सक्ती या ठिकाणी केली होती. तर किती बहिणींनी KYC केली सांगा बरं. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. मग त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे. जर का तुमची झाली असेल तर तुम्हाला लाभ मिळेल, जर तुमची झाली नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. म्हणून KYC करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, या योजनेसाठी आपली KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती. तर ज्या बहिणींनी KYC केली होती त्यांचा जो लाभ आहे तो सुरू आहे. पण बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्यांनी ऐकलं नाही, त्यांनी KYC केलं नाही, तर त्या बहिणीचा लाभ हा बंद झाला आणि त्या बहिणींना अपात्र केलं गेलं. दुसरी गोष्ट, ज्यांनी KYC केली पण KYC करताना चुकीची KYC केली होती त्यांचा सुद्धा लाभ बंद झालेला होता. मग त्या बहिणी म्हणतायत की आम्ही निकषामध्ये बसतोय, आमचा लाभ का बंद केला, आम्ही KYC सुद्धा केली आहे. पण बहिणींनो, चूक तुमची झाली होती. KYC करताना काही प्रश्न तुम्हाला विचारले होते, ते प्रश्नांची तुम्ही चुकीचे उत्तर दिले होते म्हणून तुम्हाला अपात्र केलं होतं. मग सरकारने नवीन प्लॅन बनवला. प्लॅन असा केला की बहिणींना पुन्हा एकदा संधी द्यायची. आता कोणत्या बहिणींना संधी द्यायची, सर्वच बहिणींना का नाही, तर ज्यांनी चुका केल्या होत्या KYCमध्ये त्याच बहिणींना त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी संधी दिली. म्हणजेच त्यांच्या ज्या काही तांत्रिक चुका झाल्या होत्या त्या तांत्रिक चुका, त्यांच्या चुका सुधारण्यासाठी आता 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही तुमची KYC करू शकता. नंतर तुम्हाला मुदत मिळणार नाही आणि नंतर तुमचा लाभही सुरू होणार नाही जर तुम्ही KYC केली नाही तर. सर्वांनी KYC करून घ्या. 31 तारीख शेवटची तारीख आहे. किती बहिणींनी KYC केली आतापर्यंत सांगा बरं. ज्यांची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी झालेली आहे, त्यांना लगेच पैसे मिळतील. ज्यांची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झाली नाही आहे, तर त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे KYC बाबत. तर हा सुद्धा तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं होतं. तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.